दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सणाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 14. भक्तीची आज ही सुमणे घेऊन मी आलो, तुझी पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज पुरे, स्तुती तुझी गाण्या. लाभू दे प्रभू तुझी कृपाण, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो. दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करीत आहोत. स्वर्गवासी संजाव बिशा लोपिस, स्वर्गवासी फरशीबाई व सिल्वेस्टर रॉड्रिक्स, स्वर्गवासी सिल्वेस्टर विन्सेंट झॅक, स्वर्गवासी फिलिप मरियान मिनिजस, स्वर्गवासी फ्रान्सिस डायगो डिमॉन्टी. त्याप्रमाणेच आज जे वाढदिवस साजरे करीत आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, असे अनेक वाढदिवस साजरे करण्याचे सद्भाग्य परमेश्वराच्या कृपेने त्यांना लाभावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आज एक व्यक्तीने आपल्याला कॅन्सरच्या आजारातून बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केलेली आहे. त्याप्रमाणेच एका व्यक्तीची हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. येशू ख्रिस्ताने त्यांना बरं करावं, त्यांना आरोग्य द्यावं म्हणून आपण ह्या मिशेमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या अति पवित्र रहस्यामध्ये सहभागी आपण होत आहोत आणि या पवित्र मिसेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत. क्षणभर शांत राहूया
आपले डोळे बंद करून घेऊया आणि आपल्या हातून घडलेल्या पापांची आठवण करूया. परमेश्वराकडे पश्चाताप करूया आणि क्षमेची दयेची याचना करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हयगईने मी पार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्हाला पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. पॉलचे एफिसिकरास पत्र ह्यातून घेतलेले आजचे पहिले वाचन. प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचापेक्षा तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताधाऱ्याबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुष्टात्माबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा आणि सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या स्वार्थेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि ह्या सर्वाबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. तारणाचे शस्त्रस्थान आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनंती करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी
पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनासाठी विनवणी करत जागृत राहा. ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन. तेव्हा मला शब्द सुचावे आणि तसे बोलावयास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे, म्हणून माझ्यासाठी विनवणी करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो. तो माझ्या हातांना लढावयास शिकवतो, माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवतो. प्रतिसाद. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो. तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे. मी त्याचा आश्रय घेतो. तो माझ्या प्रजाजनांना माझ्या अंकित करतो. प्रतिसाद. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो. हे देवा, मी तुला नवे गीत गाईन. दशतंतू विणेवर मी तुझे गुणगान गाईन. तूच राजांचा विजय देणारा आहेस. तूच आपला सेवक दावीद ह्याला मुक्त करणारा आहेस. प्रतिसाद. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. काही परुषी येऊन येशूला म्हणाले, तेथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारावयास पाहत आहे. येशूने त्यांना म्हटले, त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पहा, मी आज आणि उद्या भूते काढतो आणि रोग बरे करतो, आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा परिपूर्ण होऊन मला आज उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे. कारण येरुशलेम बाहेर संदेशाचा नाश झाला असे व्हायचे नाही. येरुशलेमा येरुशलेमा, संदेशाचा घात करणाऱ्या आणि तुझ्याकडे पाठवलेल्यास दगडमार करणाऱ्या, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकत्र करते, तसे तुम्ही मुलाबाळास एकत्र करण्याची माझी कित्येकदा इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या नामाने येणारा तो धन्यवादित असो. असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुमच्या दृष्टीस मी पडणार नाही. प्रभू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक्स टुगेदर.
म्हणजे सारख्याच जातीची, सारख्याच रंगाची आणि सारख्याच पिसांची म्हणजे एक समान पिसं असलेली पक्षी एकत्र उडतात, कारण त्यांना एकमेकांची साथ किंवा एकमेकांची सोबत हवी असते. दोन वाईट माणसे एकत्र येतात कारण त्यांनाही एकमेकांची साथ किंवा सोबत हवी असते. सत्य हे स्वयंभू असते, कारण सत्याला स्वतःचा प्रकाश असतो, त्याला कुणाची आधाराची आवश्यकता नसते. परंतु असत्य किंवा वाईट जे असते त्याला काळोखाची किंवा कुणाच्या तरी आडोसाची आवश्यकता असते. असत्य नेहमीच किंवा वाईट नेहमीच कुणाचा तरी आडोसा घेते. वाईट करण्यासाठी माणसांना एकत्र यावं लागते किंवा वाईट करण्यासाठी माणसे एकमेकांना शोधतात. कोण वाईट आहे, कशा प्रकारे आपण वाईट करू शकतो, ह्यासाठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळते. आपले संत थॉमस मोर यांची कहाणी आहे. इंग्लंडमध्ये ते राजदरबारी चान्सलर होते आणि त्यांचं मुख्य काम होतं की पत्र व्यवहार करणं. इंग्लंडचा त्यावेळचा राजा हेनरी 8वा ह्याला आपल्या बायकोपासून त्याची पत्नी कॅथरीन, या कॅथरीनपासून हेनरी 8वे राजाला सोडचिठ्ठी हवी होती. त्याला त्याचं लग्न रद्द करायचं होतं, त्याला अनलमेंट पाहिजे होतं, म्हणजे ही पत्नी सोडून त्याला दुसरी पत्नी करायची होती आणि त्यासाठी त्याला चर्चमध्ये लग्न करायचं होतं. परंतु हीच इच्छा त्याने थॉमस मोर समोर व्यक्त केली की मला सोडचिठ्ठी द्यायची आहे, मला माझं लग्न रद्द करायचं आहे. आणि राणी कॅथरीनची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती आणि तरीही हेनरी 8वे यांना आपली पत्नी टाकायची होती. आणि ह्यासाठी राजाने संत थॉमस मोरला त्यावेळेचे पोप क्लेमेंट 7वे यांना पत्र लिहिण्यासाठी सांगितलं की मला अनलमेंट द्या, मला ह्या लग्नातून मुक्त करा, म्हणजे मी पुन्हा लग्न करीन. आणि अशा वेळेला संत थॉमस मोर यांना हे काही पटलं नाही आणि त्यांनी सांगितलं की हे चांगलं नाही, हे चूक आहे. आणि राजाने संत थॉमस मोरला सांगितलं की मी तुझा राजा आहे, सांगतो ते कर. आणि त्यावेळेला संत थॉमस मोरने एक सुंदरसं वाक्य राजाला सुनावलं. संत थॉमस मोर म्हणाले की तुम्ही माझे राजे असाल, बट आय एम फर्स्ट सर्वंट ऑफ गॉड. तुम्ही राजे आहात, मी तुमचा सेवक आहे, मान्य आहे, पण त्याच्या आधी मी पहिल्याने परमेश्वराचा सेवक आहे. संत थॉमस मोरला तुरुंगात टाकण्यात आली आणि त्याचा मित्र, संत थॉमस मोरचा मित्र त्याला सांगू लागला की कशासाठी या भानगडीत पडतो, तू पत्र लिही, मोकळा हो. आणि संत थॉमस मोरने सांगितलं की आय विल डाय टुडे किंवा आय डाय टुडे, यू विल डाय टुमारो. मी आज मरणार आहे की उद्या तू मरशील, परंतु मी पाप न करता मरतोय. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, जो परमेश्वराच्या मार्गाने चालतो, ज्याने परमेश्वराचा मार्ग पत्करलेला आहे, तो सत्याच्या प्रकाशामध्येच चालणार. तो कधीच दुर्जनांच्या संगतीमध्ये बसणार नाही, तर तो नेहमीच चांगलीची कास धरणार. संत थॉमस मोरने आपला जीवन मार्ग बदलला नाही. जे सत्य त्याला पटलेलं होतं, ज्या परमेश्वरावरती त्याने प्रेम केलेलं होतं, त्याच्याशी त्याने कधीही प्रतारणा केली नाही. मध्ये अशी कोल्हे आले, हेनरी 8वा आडवा आला, त्याचा मित्र देखील त्याला फसविण्याचा प्रयत्न करू लागलेला होता की तू पाप कर, तू चूक कर आणि जीव वाचव. परंतु थॉमस मोरने स्वतःचा जीव गमाविला
परंतु पापाला तो बळी पडला नाही. प्रिय बंधू भगिनींनो, हे राजा हेन्री आठवे याचं मी नाव घेत असताना तुमच्या मनामध्ये नक्कीच हेरोदाची आठवण आली असेल, की कारण हेरोदाने देखील आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हेरोदिया हिला आपल्याकडे ठेवून घेतलेला होता आणि हे योग्य नव्हतं. हे नीतीला, न्यायाला, नियमाला धरून नव्हतं. आणि हे संत योहान बाप्तिस्ताने हेरोदाच्या निदर्शनास आणून दिलं की तू करतोयस हे नियमाला आणि नीतीला धरून नाही. आणि अशा वेळेला हेरोदाने हेरोदियाच्या साथीने संत योहान बाप्तिस्ताचा काटा काढला. हात रक्ताने त्याचे माखलेले होते. कोल्ह्यासारखा तो धूर्त होता. आणि येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देखील सुरुवातीला पहिल्याने त्याने हेरोदियाची साथ मिळवली आणि संत योहान बाप्तिस्ताचा काटा काढला. आता येशूच्या बाबतीत देखील कट कारस्थान रचताना त्याने आपल्या वैऱ्यांचा हात धरला. म्हणजे आपले शत्रू जे होते परुषी, या परुषांशी हेरोदाने आणि परुषी एकत्र येऊन त्यांना येशूचा काटा काढायचा होता. म्हणजे त्यांना जणू काही एक कॉमन शत्रू सापडलेला होता. आपण आता मित्र का? कारण आपल्याला त्याला मारायचा आहे. हाडवैरी हेरोद आणि परुषी हाडवैरी, पण या ठिकाणी पक्की मित्र बनली कारण त्यांना येशू बाजूला करायचा होता. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, असं म्हणतात की पापात आणि प्रेमात माणूस आंधळा होतो. हेरोदच्या बाबतीमध्ये सत्य झालं होतं, कारण तो पापात देखील आंधळा झालेला होता आणि प्रेमात पण आंधळा झालेला होता. म्हणून त्याला त्याचं जणू काही स्मरणशक्ती आणि त्याची विवेक त्याने गमावलेला होता. आणि म्हणून जो विवेक गमावितो तो धूर्त होतो. आणि येशूने त्याला कोल्हा म्हटलेला आहे, कारण कोल्हा हा धूर्त प्राणी आहे. हेरोद देखील धूर्तपणाने कशा प्रकारे मला प्रभूला पकडता येईल, कशा प्रकारे मला प्रभूला ठार मारता येईल, ह्यासाठी त्याने परुषांची देखील हात मिळवणी केली. माणसाची पावलं एकदा पापाच्या दिशेने पडायला लागली की ती पावलं त्याला कितपर्यंत घेऊन जातील आणि त्याला काय बनवतील हे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. माणूस ज्या वेळेला पापात असतो तेव्हा तो माणसांच्या आणि मग देवाच्या देखील विरुद्ध जातो. देवाच्या विरुद्ध देखील कटकारस्थान करतो आणि माणसाचे रूपांतर अशा प्राण्यांमध्ये होते. हिंस्र प्राण्यामध्ये माणसाचं रूपांतर होते, कारण त्याच्या मनामध्ये पाप असते. प्रिय बंधू भगिनींनो, सापाकडे विषाशिवाय काय मिळणार? साप जो आहे की तो विषच ओकतो. सापाकडे विषाशिवाय काय असणार? त्याप्रमाणे या परुषी आणि हेरोदाकडे दृष्टाईशिवाय काय असणार हे येशूला ठाऊक होतं. कारण परुषांनी आयुष्यभर येशूचा द्वेष केला. आणि आजच्या शुभवर्तमानातली पहिली ओळ आहे की काही परुषी येऊन येशूला म्हणत आहेत, येथून निघून जा, कारण हेरोद तुमचा घात करणार आहे. एवढं कधी पोळका आला? येशूविषयी एवढी सहानुभूती, एवढं प्रेम, हा पुळका आहे, हा देखावा आहे. आणि येशूने ते जाणलं की हे साप मला फसवण्यासाठी आलेले आहेत, हे मला कैचीत पकडण्यासाठी आलेले आहेत. आणि अशा वेळेला येशूने त्यांच्याकडे पाहिलं नाही, तरी प्रभूने परमेश्वराकडे पाहिलं की परमेश्वराची योजना काय आहे का मला आज, उद्या आणि परवा मला ह्या ठिकाणी मी जो आलेलो आहे तो लोकांना बरं करण्यासाठी, ह्या ठिकाणी मी जो आलेलो आहे ती परमेश्वराची क्रूसावरची इच्छा पूर्ण करण्यासाठी. माझं जीवन ध्येय जे परमेश्वराने ठरवलेलं आहे ते जीवन ध्येयामध्ये हेरोदासारखे कुचकामी माणसं ज्यांना मूल्यहीन आहेत
ह्यांना येशूने कुठल्याही प्रकारची भीक घातली नाही आणि यांना महत्त्वही दिलं नाही. त्यांना आपल्या नजरेआड करताना सांगितलं की तुम्ही जाऊन त्याला सांगा, तुम्हीही जा, माझ्या पुढून जा, कारण तुम्ही देवाच्या राज्याला योग्य नाहीत. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, याच शुभवर्तमानात अध्याय 23 वचन 8 मध्ये लिहिलेलं आहे की हेरोदाला येशूला पाहण्यासाठी फार उत्कंठा होती, कारण येशूकडून त्याला कोणता तरी चमत्कार पाहायचा होता आणि त्यासाठी त्याने येशूला प्रश्न केले. परंतु येशूने त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, कारण हेरोदाची लायकी नव्हती. ज्याने आपली लायकी गमावलेली आहे, जो पापात आहे, त्याच्याशी परमेश्वर बोलत नाही. आणि ज्या वेळेला परमेश्वर आपल्याशी बोलत नाही, ते आपल्या जीवनातलं फार मोठं अपयश असते. आपण किती मोठे असले, पण ज्या वेळेला परमेश्वर आपल्याशी अबोला धरतो, त्यावेळेला समजायचं की जीवनाचं महत्त्व संपलेलं आहे. क्रूसाकडे पाहिल्यानंतर नेहमीच आपल्याला 2 चोरांची आठवण येते. त्या क्रूसाच्या बाजूला असलेल्या 2 चोरांपैकी दोघांनी येशूशी संवाद साधला, दोघंही येशूशी बोलले, पण येशू ख्रिस्त मात्र एकाशीच बोलला, कारण त्याने पश्चाताप केलेला होता. हेरोदासारखे समाजामध्ये आहेत, परुषांसारखे समाजामध्ये आहेत, परंतु अशा लोकांच्या नादी आपण लागू नये. तर नेहमीच परमेश्वराशी आपल्याला बोलायचं असेल आणि परमेश्वर आपल्याशी बोलायचं आहे की हे जर आपल्या मनात असेल, तर आपण असे हेरोद, आपण असे परुषी, प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, ओळखले पाहिजेत. आजच्या शुभवर्तमानात येशूने 2 शब्द वापरले आहेत, कोल्हा आणि कोंबडी, हेन, फॉक्स अँड हेन. दोघांचे गुणधर्म, दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं या जगामध्ये आहेत आणि अशा वेळेला आपण सावध असलं पाहिजे. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूने जेरुसलेम विषयी पण बोललेला आहे, येरुशलेम विषयी, की येरुशलेम जी देवाची भूमी, पवित्र भूमी, परंतु तुम्ही हेरोदाच्या नादी लागल्याने या जेरुसलेमची देखील धूळधाण होणार आहे. आणि ते खरं झालं. तब्बल 40 वर्षानंतर म्हणजे 70 AD मध्ये जेरुसलेमवरती हल्ला झाला, अतोनात नुकसान झालं. आपला समाज देखील आपल्याला वाचवायचा असेल तर हेरोदाच्या नादी आपण लागता कामा नये. हे वाईट विचार, वाईट संगत आपण सोडली पाहिजे. स्वार्थासाठी आणि आसुरी आनंदासाठी, आसुरी आनंद, कोणाचं तरी वाईट केलं की मला रात्री झोप लागणार, की मी खूप जेवणार, खूप हसणार, ही आसुरी आनंद. लक्षात ठेवा, परमेश्वर ह्याच्याविषयी संतुष्ट नाही आहे. देवाच्या दृष्टीने आपण मूल्यहीन आहोत. आपली गत चव गेलेल्या मिठासारखी आहे. मिठाचा खारटपणा गेला तर त्याला काय लाभ? तसं आपल्यामधील आध्यात्मिकता जर गेली आणि आपण दुसऱ्याचं अहित साधण्यामध्ये जर आनंद मानत असू आणि हेरोदासारख्या लबाड आणि कोल्ह्यांशी आपली मैत्री असेल, तर देव आपल्याला सांगतोय की तुमच्यामधली आध्यात्मिकता नाही आहे, माझ्याविषयीचं प्रेम तुमच्या मनात नाही, तुम्ही त्या खारटपणा गेलेल्या मिठासारखे आहात, त्याला काय अर्थ? कोणाच्या प्रिय बंधू भगिनींनो, मिस्सा बलिदानामध्ये आपण सहभागी होत असू तर आपल्यामध्ये हा चांगुलपणा आपण ठेवूया. वाईट करण्यासाठी एकत्र येण्यापेक्षा चांगलं करण्यासाठी एकत्र येऊया. वाईटच का करत राहावं? वाईट करण्यासाठी घोळका जमवायचा, चंबूचे चंबू, घोळकाचा घोळका इथे तिथे बसायचा आणि याच्याविषयी त्याच्याविषयी वाईट बोलण्यापेक्षा चांगलं करण्यासाठी एकत्र येऊया. आणि त्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मेसेज कृपा मागूया, आशीर्वाद मागूया. आमेन. अर्पण गीत. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में,
ये हो मानो प्रभु ख्रिस्त का। बन जाए यदि प्रसाद पावन रोटी का। प्रभु सेवा में नितत मेरा घिसता जाए। तब यह जीवन सफल बने और मुक्ति पाए। प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में। दाख रोटी भेंट लाई प्रभु चरणों में। बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर। आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव होवो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा। आम्ही ते लाविले आहे। प्रभू आपला परमेश्वर, ह्याचे आपण आभार मानूया। ते योग्य व रास्त हे आहे। पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत। हे योग्य व तारणदायक आहे। तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली, हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे। आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच फर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या गौरवात सहभागी होण्यासाठी आम्हाला सहाय्य होते। म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्यासह आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो। पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। तुझा गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा। जय 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 कार प्रभूचा, यशो गीत गा नभांतरा। परमैशाच्या पावन नामे, एक धन्य तो जनांतरा। जय 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 कार प्रभूचा, यशो गीत गा नभांतरा। पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दाणांवर येवो। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया।
ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता, परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारता, परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारका, परमेश को करा, शांती वर्षा शांती वर्षा आमावरी प्रभुवरा. आमावरी प्रभुवरा, आमावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 149. प्रभु ये सखया हे मम हृदयी, प्रभु ये सखया हे मम हृदयी, व्याकुळले मन माझे या जीवनी. प्रभु ये सखया हे मम हृदयी, प्रभु ये सखया हे मम हृदयी. जीवन ज्योति तुझी प्रभु, प्रीति मम जीवनाची. जीवन ज्योति तुझी प्रभु, प्रीति मम जीवनाची. वणपवणी प्रभु श्वास तुझे, वणपवणी प्रभु श्वास तुझे रे, श्वास तुझे रे, श्वास तुझे रे. प्रभु ये सखया हे मम हृदयी, प्रभु ये सखया हे मम हृदयी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या साक्रामेंताद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येता की देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत, गीत क्रमांक 169. घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा,
प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या प्रकाश प्रभूचा द्या शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची प्रेम परस्पर दया क्षमेची प्रेम परस्पर दया क्षमेची परम शांतीची आस धरा परम शांतीची आस धरा घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या प्रकाश प्रभूचा द्या प्रकाश प्रभूचा